कसं झोपले, कसं चाललंय मस्तपैकी आराम के साथ. हा दरी दर की उठून तर बघ की काय काय आणलंय, झोपूनच काय सकाळ संध्याकाळ आपलं तारक माहिती आणि त्यांची जाहिरात करू करू जार झालेत. दर हा जरा घ्या काय आहे ते यात बघा किस आईस्क्रीम आणलंय मस्तपैकी आणि ह्याच्यामध्ये बघा पाणीपुरीचं सामान आणलंय. तर आता आपण करणार आहे पाणीपुरी मस्तपैकी गरमागरम चवदार बनवायचं आहे चटपटा. ह्याला काय म्हणतात नक्की सांग. हा हे चांगलं असतं शरीरासाठी. आणि स्वीटीसाठी बघा माझ्यातर्फे किटकॅट कॅडबरी आणले. जरा वेलकम म्हण. वेलकम म्हणायचं. मम्मी कुठे गेली? हाक मार मम्मीला. तरी काढी आईस्क्रीम मला ती लालवाला दी लाल आईस्क्रीम. उन्हाळा जाणवायला लागलाय भरपूर. उन्हाळा तर चालू झालाच आहे त्याच्यामुळं गार म्हणलं फ्रेश काहीतरी बघा. जुनी काळी पद्धत म्हणजे किसकिस आईस्क्रीम. आत्ता कसं झालंय बरं का केमिकल विथ आईस्क्रीम आल्यात. ह्याच्यासारखं चव आणि भारी नाही बघा खायासारखं आहे का नाही. आली का नाही मम्मी? तर कूलर लावून बसली मस्तपैकी गार हवेला. बाहेर तर ऊन लागते. मग काय रेडवाला दे दही टाकलेला दे. ही बघा काला कट्टा. तर चमचा टाका. तुम्ही खावा ती काढा ती बाहेर इतरून जाईल तो ती साडायला गाला सगळं. या मग आईस्क्रीम खायला आमच्याकडं. हो ते बघा 2 आईस्क्रीम ठेवले आणि या मग आईस्क्रीम खायला दुपारचं. कसं झोपले, कसं चाललंय मस्तपैकी आराम के साथ. हा दरी दर की उठून तर बघ की काय काय आणलंय, झोपूनच काय सकाळ संध्याकाळ आपलं तारक माहिती आणि त्यांची जाहिरात करू करू जार झालेत. दर हा जरा घ्या काय आहे ते यात बघा किस आईस्क्रीम आणलंय मस्तपैकी आणि ह्याच्यामध्ये बघा पाणीपुरीचं सामान आणलंय. तर आता आपण करणार आहे पाणीपुरी मस्तपैकी गरमागरम चवदार बनवायचं आहे चटपटा. ह्याला काय म्हणतात नक्की सांग. हा हे चांगलं असतं शरीरासाठी. आणि स्वीटीसाठी बघा माझ्यातर्फे किटकॅट कॅडबरी आणले. जरा वेलकम म्हण. वेलकम म्हणायचं. मम्मी कुठे गेली? हाक मार मम्मीला. तरी काढी आईस्क्रीम मला ती लालवाला दी लाल आईस्क्रीम. उन्हाळा जाणवायला लागलाय भरपूर. उन्हाळा तर चालू झालाच आहे त्याच्यामुळं गार म्हणलं फ्रेश काहीतरी बघा. जुनी काळी पद्धत म्हणजे किसकिस आईस्क्रीम. आत्ता कसं झालंय बरं का केमिकल विथ आईस्क्रीम आल्यात. ह्याच्यासारखं चव आणि भारी नाही बघा खायासारखं आहे का नाही. आली का नाही मम्मी? तर कूलर लावून बसली मस्तपैकी गार हवेला. बाहेर तर ऊन लागते. मग काय रेडवाला दे दही टाकलेला दे. ही बघा काला कट्टा. तर चमचा टाका. तुम्ही खावा ती काढा ती बाहेर इतरून जाईल तो ती साडायला गाला सगळं. या मग आईस्क्रीम खायला आमच्याकडं. हो बघा इथं घेतलाय पुदिना, इथं घेतली कोथिंबीर, इकडे घेतलंय मिक्सरचं भांडं, आता इकडे घेतल्यात मिरच्या, तर इकडे घेतलाय लसूण. तर आमची प्रोसेस चालू झाली बघा. आईस्क्रीम खाऊन मस्तपैकी टकाटक होऊन एनर्जी येऊन आता बनवायला लागली आम्ही पाणीपुरी. तर तुम्ही हळूहळू रेसिपी कंटिन्यू सगळी बघा आहे की नाही. आणि घरी नक्की ट्राय करा दुपारचं. तर आमचं चालू आहे बघा इथं आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता पुदिना आपल्या घरापाठी मागताय तिखट पाणी बनवते. होय तिखट पाणी फक्त पाण्यावरच राहता. मग काय इकडं वर साहित्य काय काय काढलंय तर मला दाखवतो. इकडं बघा तसलं ती पाणीपुरी मसाला ही तिखट आणि ही गोड आहे. आणि पुऱ्या अंड्यात तळायला आणि शेव हित आहे.
शेव इकडे हे घेतले शेव याचं साहित्य सगळं साईडला काढलंय. आता 3-3 शेगडी असल्यामुळे काय काम पटकन होऊन जाईल. होय सुटे पण शेगडीवर काय काम होतं फक्त पुऱ्या तळायच्या. तीच की होईल ना. ठेवू मी पुऱ्या तळतो पटापटा. नको का तेल भाजतं ओढतं. होय मग तुला नाही का भाजायचं मी तळतोय की. आणि गाडी बघा कशी अशी झाकून टाकली 2 पट्ट्यानी. बघा स्वीटीने इकडे बघा बारीक पुऱ्या तळून घेतात बघा. इकडे दाखवतो तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये आता टाकते बोब्या. पाचशे आहे. एखादं दुकान टाकायला का सुटी आपल्या हॉटेल फिटेल जत्रा बित्रा सीझन आलाय आता. हा टाकायचं आहे. तर मम्मी अजून आलीच नाही होय. आता काय काय केलंय तेही केलं. काय केलंय तिखट पाणी कुठे भरपूर आयटम केले. अजून काय राहिले करायचे. झालं केला. गोड पाणी गोड पाणी नाही केलं. कर की थोडं का तेच मसाल्यातलं खायचं. काय म्हणता लिंबू दिसले का तुम्हाला. हे बघा तिखट पाणी जास्त नका टाकू. तुम्हाला नाही तिखट जास्त जमत. मी खाऊ शकते. मी किती बी तिखट खाऊ शकते. होय बघा ह्यात भरले आता पाणी पुरी पाणी. इकडं कांदा इकडं गोड पाणी इथं शेव बटाटा वगैरे. आणि मी बोब्या पण तळ्यात. इकडे थंड पाणी घेते बघा बर्फाचं. ती कशाला हट टाकलं ना. चमचा जर मोठा घ्यायचा पाहिजे बारक्या पोरावर खेळत बसायला लागते. असू द्या. चला घेऊयात आता पाणीपुरी खाऊन. गोड पाणी पण टाकता. 1-1 चमचा सगळ्यात. आता शिकाली बाहेर फिरून फिरून मस्त पैकी बसले बघा पाणीपुरी खात. आणि बघा कलांगड खात. आणि हे बघा आपलं मस्त पैकी आता बसलंय खात पाणीपुरी. चांगली झाली का. वातावरण बघा जरा पावसासारखं झालं बरं का. वादळ आलतं तर जरा गार झालंय वातावरण आमच्याकडे. जरा पाऊस झालाय बऱ्यापैकी कुठल्या तर ठिकाणी. तर सुटी काय करते तो असलं मी असला करते पराठा. असले हात काय घातलंय नक्की काय असतं हा बटाटा. होय बटाटा घातला होय. आणि हे तेच दिसतंय हाच प्रकार दिसतोय तो. हा तोच प्रकार आहे. बघाशे बघा मस्तपैकी पाणीपुरी मी बी खाल्ली मम्मीने बी खाल्ली आणि स्वीटीने बी खाल्ली. आणि तो आईस्क्रीम खाल्लं का नाही. काय बनवलं सुनबाईंनी. तुला माहितीच नाही माझ्या सुनबाईंनी काय बनवलं आज तुझी वेगळं सुनबाई बनवलं. सध्या पराठा आहे. तुला वेगळं बनवलं. तू सगळं लास्ट गेलं इथे का इकडं. मग काय वास आला मला तिकडं. होय हं. डायरेक्ट मम्मीला डायरेक्ट खायला द्यायचं मग कळतं. होय तुम्हाला अजिबात तर चला इथं बघा पराठा बनवायचा चालू आहे. अजून इथली भांडी घासायची म्हणते आणि मग अजून घासायचंय आमच्याकडे अजून टाइम. दुपारी होता पाणीपुरीचा बेत. तू कुठे गेलती बाहेर काय माहित. मी गेलते आजीबाईपाशी बसायला लय गप्पा मारत बसते होती. होय एक तर ऊन लय होतं. हा हा बर्थडेचे कमेंट आलत्या बघा. छान छान भारी वाटलं बघा. आणि मम्मीने साडी आणली. मस्त वाटलं. मला पण ते कमेंट मी आताच वाचले ते. होय मला पण भारी वाटलं ऐकूशी नाही. ऐकून नाही वाचल्या म्हण ऐकून नाही तुम्ही वाचलेले ऐकलं असं म्हण ग. तर चला बर्थडे सेलिब्रेशन झाला मस्तपैकी सगळं व्यवस्थित पार पडलं. आणि योगा नवीन शेगडीचं चालू झाले उद्घाटन झालं पराठ्यावर. नाही काय म्हणलं का आता त्याच्यातच दंग होऊन जाते. पराठ्यावर. पण आपल्या युट्यूब फॅमिली आजच दाखवलंय ना. दाखवलं होतं आधी. कालच म्हणजे आजच आला एका दिवस. काल स्वयंपाक नाही बनवला. बनवला की. हम्म. तर चला इथं मस्त या पैकी पराठा खायला. हा पराठा खायला या. होय पराठे खाऊ मस्त पैकी तिकडला खाऊ. जास्त इतका फास्ट चालतोय त्यामुळे तिकडं लय पळतो तुझ्या पुढे पळतो. माझ्या पुढे पळतोय. फार करपून टाकतोय ना मध्ये. त्यामुळे आपलं बारक्यावर अगं तसं नाही. ही रेग्युलर आपला पहिली शिगडी होती का तसंच गॅस आहे. पण तो सगळ्यात मोठा गॅस आहे. आलं का. जर काय कार्यक्रम उरकायचं म्हणलं पटापटा त्याच्यावर ठेवायचं. आणि ह्याच्या कोपऱ्यावर आपलं चहा कॉफी दूध गरम काय करायचं काय मॅगी भेगी काय बनवायचं आता मला एवढा तवा ठेवल्यावर तिथं कुठं बसणार ते. बारकं भांडे बसतंय की. बारकं बसणार चहाचं. हा ती बसणार पाठी. पण ती कसं बनवलं एखादा पाहुणा आला गडबडीचा आला
म्हणला मला चहा पाहिजे इकडे चपात्या चालू आहे, पटकन ठेवायचं तिकडं का मग काय हा, आणि इकडं लगेच चप्या द्यायचं की लगे हाकलून लावायचं का तर असं आहे का इथं कसं आहे त्यासाठी 3-3 शिड्या आणल्यात का नाही खेत जे आहे ना मधला जे बारकं छोटं बघून ठेवायचं 4-5 माणसाचं म्हणजे कप पितात माणसं काय असं भरपूर पेत नाही इकडं चपात्या आणि तिकडं स्पीड मध्ये हे दूध ठेवलं ते उकळलं पण ते फुगते तरी वरच जाते ती कमी गॅस केला तरी पण अरे ते पण स्पीड ठेवायला पाहिजे होतं ह्याच्यावर पण ते दिलंय ना त्यासाठी दिलं ना चहा वगैरे बनवायचं लय उकळून नाही चहा म्हणजे दूध त्या मधल्यावर हा इकडं फास्ट भाज्या इकडं हे करायचं चपात्या तर अशा प्रकारे ना असतं तर चला मस्तपैकी पराठा फिराठा खातो तेव्हा सुट्टीला काय मेळ लागा नाही चला बर्थडे वगैरे व्यवस्थित झाला नाही हा कशाचा मेळ लागला ते गॅसचा का गॅसचा अजून नवीन आहे ना आपल्या घरी ते मेहमान नवीन आहे अजून त्याला कुठं आपटा उपटे केल्याशिवाय त्याला बी कळतंय त्याला बी कळणार नाही हा आपलं शांत राहावं म्हणून काय तर चला असं पटके सिलेंडर आमचं लवकर उडणार आहे व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला बाय बाय पप्पा दाखवायचं असते चला संध्याकाळी देऊ पप्पा हा.